पुढं येऊन त्यांना भूमिका मांडता येत असते. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बाबांनो आता उद्याचाच दिवस आहे. माझी बारामती शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांना त्याला म्हणा अजितदादा बोलते जरा गप्प ते सांगायला कसा दादा मी कसा प्रचार करतो ते नौटंकी आहे त्याची मित्रांनो. आता त्याला माहित नाही माझी सभा चालली, पण मुद्दाम मला ऐकायला काय काय अशीच असतात चित्रावर काम करायचं नाही. पण दादा मी आलोय बरं का भेटायला. अरे होय रे बाबा, तुझ्या आईला तुम्हाला मिठीच मारायचं बाकी राहिलेलं, काय अवघड काम आहे. मित्रांनो, त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु आपल्याकडे अनेक वेगवेगळ्या ठिकाणी मी जिल्हा वार्षिक योजनामध्ये काही लोकांना सदस्य करू शकतो. माझं देवेंद्रजींचं एकनाथरावजींचं ठरलेलं आहे की या निवडणुका लोकसभा विधानसभा लोकसभा नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायत नगरपालिका आणि नगर परिषदा ह्या झाल्यानंतर आपण बसू आणि साधारण कुठल्या कुठल्या आमदारांची पक्षाची संख्या किती आहे त्या प्रमाणामध्ये अध्यक्षांचं सदस्यांचं आपण त्या ठिकाणी चर्चा करू आणि मार्ग काढू. आम्ही काय पळून चाललोय का? तुम्हाला इथंच राहायचंय, मला इथंच राहायचंय. जे काही आपल्याला साधवायचं ते इथंच बसून साधवायचं. म्हणून माळेगावकरांनो, लाडक्या बहिणींनो, माझी सर्व शहरातलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की आता आज उद्या परवा इथं थांबा. तुमचे पण मित्र परिवार नाती गोती अनेक ठिकाणी अनेक ओळखी असू शकतात. एक महत्वाचं आहे, फार तसं बघितलं छोटा हा सगळा वॉर्ड आहे. सगळी मिळून संख्येचा विचार केला तर मतदारांची संख्या साधारण 18,730 आहे आणि मतदान केंद्र 22 आहे आणि त्याच्या